अखेर मतदानाचा दिवस संपलेला आहे। 6 वाजून गेलेत। आता मतपेट्यांमध्ये वेगवेगळ्या उमेदवारांचं भवितव्य हे लॉक झालेलं आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। आता आपण लोकांशी बोलणार आहोत। आपण ठाण्यामध्ये आहोत। ठाण्यातल्या जांभळी नाका मार्केटमध्ये एक प्रसिद्ध मार्केट ठाण्यातलं, त्या ठिकाणी नेहमी गर्दी असते। आता इथे आपण अनेक लोकांशी बोलणार आहोत आणि त्यांचं मत जाणून घेणार आहोत। नेमकं त्यांना काय वाटतंय या इलेक्शनच्या संदर्भात, काय नेमके निकाल अपेक्षित आहेत, त्यांना काय वाटतं। जरा काय वाटतं, मतदान केलं का तुम्ही? हो केलं ना। हां, तर काय वाटतं कोणाचं सरकार येईल राज्यामध्ये? महायुती। कोणाचा जोर जास्त वाटला प्रचारामध्ये? बीजेपीचा। अच्छा, आणि इथल्या ठिकाणी काय सांगाल, कोण उमेदवार? शिंदे साहेब। म्हणजे इकडची जरा सीट जी आहे ही जरा टफ आहे इकडची। इकडे केळकर साहेबांचा जरा जमेची बाजू दिसते, पण त्यांना जाधव साहेब टफ देतील। त्यामुळे जरा 19-20 आहे, असं खात्रीशीररित्या काही सांगू शकत नाही। काय वाटतं तुम्हाला? तुम्ही वोट केलं? कोणाचा प्रचार जास्त चांगला वाटला, कोण पुढे असं वाटतंय? ते पुढे राजन विचारे 100%। बरं, राज्यात काय होईल? राज्यात कोणाचं सरकार येईल, महाविकास आघाडी की महायुती? अंदाज काय? महाविकास आघाडी। आणि जेवढा एकूण जो प्रचार झाला त्या प्रचारामध्ये कोण चांगलं प्रचार करत होतं, महाविकास आघाडी की महायुती? महाविकास आघाडी। तर राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे। मुख्यमंत्री कोण व्हावे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरे? हाँ 100%। मुझे क्योंकि जो इसमें भी काम किए थे ना लॉकडाउन में ना, वैसा मुख्यमंत्री कोई नहीं। बेस्ट। काय वाटतं कोणाचं सरकार येईल राज्यामध्ये? वोट केलं का? नाही, वोटिंग नाही मला। वोटिंग नाही। 18 म्हणजे झाले। सरकार येईल राज्यात? एकनाथ शिंदे। महायुती परत महायुतीच पाहिजे। महायुतीच पाहिजे आम्हाला। सर, काय वाटतं राज्यामध्ये कोणाचं सरकार येईल पुन्हा एकदा? एकूण आता वोटिंग झालंय, प्रचार सगळा संपलाय। काय आयडिया नाही काहीच बोलू शकत नाही। काय अंदाज आहे तुम्हाला? काय वाटतं आता जे येईल ते सरकार आपलंच बोलायचं काय? पण कोणाचा जोर जास्त दिसला प्रचारामध्ये? एकनाथ शिंदे साहेबांचा जोर जास्त आहे। महायुतीचा जोर? महायुती। आणि इथलं काय वाटतं, इथलं वातावरण बघू, ठाण्यातलं वातावरण कसं वाटतं, कोण जिंकेल? शिंदे साहेबांवर जरा जास्त जोर आहे त्यांचा, जरा हे देईल ते निवडून। पण इथे आता संजय केळकर आहेत, अविनाश जाधव आहे, राजन विचारे आहेत, कोण वाटतं तिघांपैकी? आता ते काय आयडिया नाही, सगळं कन्फ्यूज आहे। सगळं कन्फ्युजन आहे। हां, सगळं कन्फ्युजन आहे। काय राज्यात कोणाचं सरकार येईल? शेवटचा प्रश्न। शेवटचा तर काय अंदाज म्हणजे 100% सांगू शकत नाही, 100% काय सांगू शकत नाही। 50% एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि बाकीचं ते 50% सगळं हेच आहे। हां, 50-50। सर, तुम्हाला काय वाटतं? राज्य आता एकूण प्रचार झालेला आहे, सगळं वोटिंग संपलंय, 6 वाजता संपलेलं आहे। आता एकूण वातावरण काय, राज्यातलं वातावरण काय? राज्यावर तर शांतच आहे। बीजेपी शिवाय आहे ना, बीजेपीचे बी येणार। नक्कीच त्यांची सरकार बनणार। महायुती की महाविकास आघाडी? महायुती बनणार ना। महायुतीचं सरकार बनणार। आणि मुख्यमंत्री कोण होईल असं वाटतं? ते काय म्हणू शकत, कोण होईल कोण नाही। बरं, चांगला प्रचार कोणी केला, महाविकास आघाडी की महायुती? प्रचारने सगळ्यांनी केलेला असा काही नाही। आणि आपल्या इथे म्हणजे या याच्यामध्ये शिंदे साहेब आहे। शिंदे आणि केळकर किंवा अविनाश जाधव कोण? केळकर। आपको क्या लगता है? क्या वाटतं राज्यामध्ये? हिंदी में बोले। हिंदी। क्या लगता है राज्य में किसकी सत्ता आएगी, महाविकास आघाड़ी की महायुती? बीजेपी आएगा। बीजेपी आएगी। बीजेपी आएगा। अच्छा, आपने वोटिंग किया? मैं वोटिंग नहीं किया, हम लोग वेस्ट बंगाल का रहने वाले हैं। अच्छा, लेकिन बीजेपी आएगी। बीजेपी आएगा। ऐसे क्यों लग रहा है आपको? विकास या क्या? मौसम देख के लग रहा है बीजेपी आएगा। अच्छा, मतलब महायुति का सरकार आएगा। अच्छा, इधर यहाँ पर क्या लगता है, आप थाने में रहते हो? हाँ, थाने में रहते। तो थाने में किसकी हवा है? संजय केळकर, अविनाश जाधव, राजन विचारे? अविनाश यादव का ज़्यादा ये लग रहा है। हाँ, क्या? क्यों? ऐसा लग रहा है, सब देख के पता चलता है।
कोणाचं सरकार येईल काय वाटतं? कोणाचं सरकार येईल काय वाटतं राज्यामध्ये? वोटिंग केलं का तुम्ही? हो केलं ना. हे काय केलं ना? हा. तर कोणाचं सरकार येईल? मनसेची अपेक्षा आहे. मनसे यावं असं मला वाटतंय. अच्छा. हा पूर्ण राज्यामध्ये? पूर्ण राज्यामध्ये आला तर उत्तमच आहे, पण निदान आमच्या एरियामध्ये तरी मनसे यावं. अच्छा. पण कोणाचा प्रचार चांगला झाला, महायुतीचा की महाविकास आघाडीचा? महाविकास आघाडीचा जास्त चांगला झाला. हां. अच्छा. आणि कोणाचं सरकार येईल राज्यामध्ये, महायुती की महाविकास आघाडी? आता सध्याचं एकनाथ शिंदे सरांचं जे आहे ना तेच यावं अशी माझी इच्छा आहे. थँक्यू. थँक्यू. तर आपण बघताय लोकांच्या प्रतिक्रिया बघताय. सर, शॉपिंगला आलेले आहात पण वोटिंग केलंय का? हो झालं. अच्छा. मग आता वोटिंग झाल्याच्या नंतर सगळं संपलंय, प्रचार कोणाचा जास्त चांगला वाटला, महाविकास आघाडी महायुती, काय वाटतं? नाही, दोन्ही चांगले आहेत, पण यावेळेला ठाण्यामधून तरी मनसे येईल असं वाटतंय. हो का? आम्ही आणि एकूणच संपूर्ण राज्यामध्ये जर सरकार बसायचं असेल तर अंदाज काय वाटतो, कोणा सरकार पुन्हा? महाविकास आघाडी येईल बहुतेक. मुंबईत टफ होईल, पण राज्यामध्ये महाविकास आघाडी येईल. साधारण 150च्या आसपास येतील जागा त्यांच्या. ओके. पण पुन्हा एकदा प्रयत्न केले तर की सरकार ते कसं इलेक्शन नंतर मग सांगता येत नाही, म्हणजे कोण कुठे उडूया म्हणाल ते सांगता येत नाही. बरेच चान्सेस आहेत ते होण्याचे, खिचडी होण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. इकडचं काय वाटतं या आपल्या मात्र किंवा ठाण्यामधलं काय कोण कोण जिंकेल? नाही, इथून अविनाश जाधव येतील असं वाटतंय. बाकी या दोन्ही लागतील, शिवसेनेलाच लागतील, शिंदे गट. एकनाथ शिंदे आणि हां दोघे येतील. कळवा मुंब्राचं काय वाटतं? तिथे जितेंद्र आव्हाड फिक्स. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर लोकांच्या प्रतिक्रिया बघताय. वोटिंग केलं का? हो केलं. ठाण्यातली काय परिस्थिती वाटते? ठाण्यात तसं दोन्ही पार्टीचं वजन दिसतंय, चांगलं आहे. उद्धव गट, राजन विचारे आणि केळकर साहेब, दोन्ही यांचं वजन दिसतं. अच्छा. पण कोण बाजी मारेल? बाजी म्हणजे दोघात टफ होईल. तर बाजी ॲक्च्युली परफेक्ट सांगता येत नाही, पण केळकर साहेब कदाचित मारतील, कदाचित. बरं, राज्याचं काय वाटतंय? राज्यामध्ये आता एकूण प्रचार कोणाचा चांगला झाला? राज्यात प्रचार तसा महायुतीचाच झालेला आहे, कारण त्यांनी बऱ्याच योजना चालू केल्यात, त्याच्यामध्ये त्याचा फायदा होईल कदाचित. थोडासा हिंदू मुस्लिमचा विषय आहे, पण तो सांगता येत नाही. पण कोणाची सरकार येईल राज्यामध्ये? तिथं सरकार येण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं युतीत मुख्यमंत्री कोण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होईल बहुतेक, भाजपचा. तुम्हाला काय वाटतं? महायुतीचं सरकार येईल की महाविकास आघाडी? महायुती सरकारच. महायुती सरकार. कोणाचा प्रचार चांगला आला? संजय केळकरचा. सर इकडे या. काय वोटिंग केलं का? हो केलं. हां. तर काय वाटतं राज्यातलं सरकार यावेळी कोणाचं येईल आणि स्टेबल सरकार असेल का? महायुतीचंच येईल. कारण जरी त्यांच्या काळात काही थोडेफार प्रॉब्लेम झाले असले तरी महायुतीचं सरकार येईल हे मला तरी स्पष्टपणे जाणवतं. ठाण्यातलं काय एकूण वातावरण वाटतं? ठाण्यामध्ये इकडे संजय केळकर, राजन विचारे, अविनाश जाधव, तिकडे एकनाथ शिंदे, केदार दिघे, त्या साईडला प्रताप सरनाईक, नरेश मणेरा, काय वाटतं? जरी ठाण्यामध्ये ही टफ कॉम्पिटिशन असली तरीसुद्धा चरी एरियातून संजय केळकरांचा नंबर लागेल. कोपरी बासपाकाडीतून एकनाथ शिंदे यांचाच नंबर लागेल आणि बाकी ओळा माजिवडा प्रताप सरनाईक यांचा लागेल. आणि प्रचार चांगला कोणाचा वाटला तुम्हाला? कोणाचा प्रचार जास्त चांगला झाला? प्रचार म्हटलं तर दोन्ही पार्टी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे चालतच राहतात आणि आजकाल जनतेलाही बऱ्यापैकी समजलं आहे की हे आरोप त्याच्यापैकी बऱ्यापैकी केवळ आरोपाला आरोप म्हणून आहेत, त्याच्यामुळे ते फारसं तथ्य नसतं. आणि पॉलिटिक्स म्हटलं की थोडेफार सगळ्याच पार्टींना पुढे मागे होतंच. बरं, हे जे पॉलिटिक्स झालं गेल्या 5 वर्षात ते आवडलं का तुम्हाला किंवा आता पुन्हा व्हायची शक्यता वाटते का? आवडलं तर नाही, पण काही गोष्टी या नाईलाजास्तव होतात. म्हणजे मग महायुतीमध्ये महायुती जी घडली आणि महायुतीतून जे झालं त्यांना सुद्धा काही नाईलाजास्तव काही गोष्टी त्यांना कराव्या लागल्या. वोटिंग केलं का? हो येस. हे बघा, तर महाविकास आघाडी की महायुती? ॲक्च्युली कसं आहे की लोकांमध्ये सगळी संमिश्र प्रतिक्रिया आहे. नंबर 1, 2.5 वर्षापूर्वी जे काय झालं ते काही लोक अजून विसरले नाही आहेत, बरोबर. ते राजकारण एवढं अशा पद्धतीचं झालं आहे की लोक खरोखर ते अजून पण ती आठवण काढत आहेत, बरोबर. दुसरी गोष्ट की सरकार बदलल्यानंतर ज्या काही नवीन सरकारने ह्या योजना आणल्या काय
त्या बाबतीत काही लोकांची चांगली प्रतिक्रिया आहे आणि नक्कीच लोक त्या योजनांचा लाभ ज्यांनी घेतला आहे, अर्थात सगळ्यांनीच घेतला आहे, तर तिकडून पण लोकांची प्रतिक्रिया आहे की नाही खरोखर ह्या सरकारने चांगलं काम केलं आहे. अशी एकंदर परिस्थिती कशी आहे, दोलायमान आहे. पण जास्त कोणाची शक्यता वाटते यायची? शक्यता अशी वाटते की महाविकास आघाडी मध्ये म्हणजे मी जिथे कुठे फिरतोय, जिथून जो काही फीडबॅक मिळतोय त्यांच्यामध्ये असंच लोकांचं मत आहे की महाविकास आघाडी येईल असं. बरं, इथे ठाण्यामध्ये काय वाटतंय, कोण जिंकून येईल? ठाण्यामध्ये नक्कीच शिंदेसाहेब आणि शिवसेनेचाच हे असणार आहे, त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही. ठीक. शिंदे सरकारच येईल, कारण शिंदे साहेबांचं काम जर बघितलं आणि त्यांचा कामाचा जर आवाका बघितला तर त्यांच्या कामाला तोड नाही आहे. म्हणजे सामान्यांपासून तर सगळ्यांचा विचार, कारण ते स्वतः तळागाळातून वरती आलेले आहेत, तर त्यांना जाणीव आहे प्रत्येक गोष्टीची आणि त्यांनी जे काही योजना राबवल्या आहेत निश्चितच त्याचा फायदा होईल. पण शिंदे साहेबांकडनं खूप अपेक्षा आहेत शेतकऱ्यांसाठी विशेषतः, कारण शेतकरी खरंच हा शेतकरी जगला तो जगाचा पोशिंदा आहे. तो जगला तर आपण सगळे जगू. मला वाटतं दुकान बंद झालं किंवा शिक्षण जरी कुठल्याही गोष्टीचा आपण विचार केला, बँका बंद झाल्या तर आपण काही काळच तरू शकतो, पण शेतकरी जर जगला नाही तर आपण एकही दिवस जगू शकणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं शिंदे साहेबांनीच मुख्यमंत्री व्हावं, पण त्यांनी यावेळेस शेतकऱ्यांसाठी खूप जास्त विचार कोणाचा चांगला झाला नाही. प्रचाराच्या पेक्षा मला असं वाटतं की लोक प्रचारावरती हल्ली आपण जो दिखताय वो बिकताय असं होणार नाही. लोक सुद्धा तेवढे जागरूक आहेत, लोक काम बघतील आणि त्याच्यानंतरच मतदान करतील. आणि सर, तुम्ही एक प्रश्न विचारला होता की हल्लीचं राजकारण, तर मला असं वाटतं की हल्लीचं जे राजकारण आहे हे फारसं चांगलं नाही आहे. कारण जे म्हणजे जी भाषा वापरल्या जाते, आपण म्हणतो ना एक आदर्श, शिवाजी महाराज किंवा स्वामी विवेकानंद ह्यासारखे आदर्श आपल्या कुठे राहिलेत. नेत्यांनी जर आदर्श ठेवला, चांगली भाषा वापरली तर मला असं वाटतं की एक चांगला एक समाजापुढे एक उद्दिष्ट एक चांगलं उभं राहील. धन्यवाद. काय वाटतं तुम्हाला, कोणाचं सरकार येईल? सरकार बघा अजून काय असं सांगू शकत नाही, पण युतीचं सरकार येऊ शकतं, महायुती. बघा शक्यता तर हे आहे, पण शिंदे साहेबांनी जर परत बनवलं तर चांगलं आहे ते, आणि चांगलं 2 वर्षात त्यांनी चांगलं काम केलं, त्याबद्दल काही शंकाच नाही. ठाण्यातलं काय वाटतं? ठाण्यात तर 100% आहे, शिंदे साहेबच येऊ शकतात. केळकरांबद्दल शाश्वती वाटतो. क्या लगता है किसका सरकार? सरकार तो भाजपा का बनने का लगता है, और देवेंद्र फडणवीस जो है चीफ मिनिस्टर बनेगा ये उम्मीद मैं करता हूँ. अच्छा, किसका प्रचार अच्छा हुआ है? प्रचार तो अच्छा भाजपा का हुआ है. योगी आदित्यनाथ आए थे जो हिंदू को संगठित करके गए हैं कि हिंदू बटेगा नहीं तो कटेगा नहीं, तो हिंदू सब एक हो गया. हिंदू एक होकर के सेंट्रलाइज होकर के वोट दिया, भाजपा को दिया, शिंदे साहब को दिया, सब दोनों पार्टी को दिया. और इधर जो दूसरा समुदाय है वो एक तरफा अघाड़ी की तरफ चला गया. तो मगर फिर भी अघाड़ी जो है उसके वोट से नहीं जीतने वाला, अघाड़ी के काम से कोई संतुष्ट नहीं है. ठाणे में कौन आएगा जीतकर? यहाँ पर संजय केलकर. यहाँ तो भाजपा शिंदे का आएगा, भाजपा शिंदे का आएगा, भाजपा शिंदे आएगा. धन्यवाद सर. तर आपण ठाण्यातल्या या जांभळी नाकाच्या मार्केटमध्ये होतो आणि इथे आपण पाहिलं तर अनेकांशी आपण बोललो, या सगळ्यांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या आणि लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया आहेत. अजूनही लोक 2019 विसरले नाहीत, अजूनही लोक 2022 विसरले नाही आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून लोकांनी मतदान केलं आहे. त्यामुळेच आता जे रिझल्ट येणार आहेत, ज्या मतपेटांमध्ये जे भवितव्य लॉक झालेलं आहे त्यामध्ये नवीन कोणते निकाल आले तर आश्चर्य वाटायला नको. कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.